खारघर परिसरात चाकूने वार करून 57 तोळे सोन्याचे दागिने जबरीने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात खारघर पोलिसांना यश आले आहे। या प्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे तसेच वाहनं हस्तगत करण्यात आली आहेत। 22 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी सुशांत नामदेव मोरे वय वर्ष 37 राहणार खारघर हे बेलापूर येथील हॉटेलमध्ये जेवण करून मित्रांसह घरी परतत असताना त्यांच्या घराजवळ 3 अनोळखी इसमांनी त्यांच्यावर व मित्रांवर हल्ला केला। झटापटी दरम्यान फिर्यादीच्या हातावर चाकूने वार करून त्यांच्या चालकाकडील 57 तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी लुटून आरोपी फरार झाले होते। या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 4 विशेष तपास पथकांची नेमणूक करण्यात आली। तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली की फिर्यादीचा मित्र अभिनंदन माळी यानेच पत्नी मेहुना व गावाकडील साथीदारांच्या मदतीने या लुटीचा कट रचला होता। आतापर्यंत या गुन्ह्यातील 7 आरोपींना सांगली, सातारा, सोलापूर व पंढरपूर परिसरातून अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपी हे पालखी सोहळ्याच्या गर्दीत लपून फिरत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना पंढरपूर येथून ताब्यात घेण्यात आले। आरोपींकडून लुटलेले 57 तोळे सोन्याचे दागिने, चाकू तसेच मारुती स्विफ्ट कार व रायडर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। 5 आरोपी न्यायालयीन कोठडीत असून 2 आरोपी पोलीस कोठडीत आहेत। या गुन्ह्याचा पुढील तपास खारघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक डमाळे हे करीत आहेत। खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे सुशांत मोरे हे 23 मार्चला त्याचा मित्र अभिनंदन माळी आणि ड्रायव्हर यांच्यासह त्याच्या घरी पायी चालत जात होते। तेव्हा 3 अनोळखी इसम आले आणि त्यांनी चाकूचा वार केला, मारहाण केली आणि फिर्यादीचे जवळपास 57 तोळेचे दागिने जबरीने चोरून घेऊन गेले। यामध्ये मग खारघर पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून आपण API दळवी, API बरकडे, API येवले आणि API शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 4 तपास पथकं तयार केली। तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की यातील फिर्यादीचा मित्र अभिनंदन माळी याचीच हे सोन्याचे दागिने बघून नियत फिरली होती आणि त्यांनी हा कट रचला। त्याचे नातेवाईक राहुल माळी जो आहे त्याला त्यांनी सांगितलं की आपल्याला हे दागिने लुटायचे आहेत। मग राहुल माळी आणखी 2घांना त्याच्यात घेऊन आला आणि या सर्वांनी मिळून 23 तारखेची ही घटना केली। यातील अभिनंदन माळी, त्याची पत्नी, त्याचा मेहुना जे आरोपींना इथपर्यंत घेऊन आले होते नवी मुंबईपर्यंत, हे 3, त्यानंतर हे 2 शुभम पाटोळे आणि संदीप गुजळे हे 2 आरोपी, असे 5 जण यापूर्वीच खारघर पोलिसांनी अटक केले होते। तथापि यातील मुख्य आरोपी ज्यांच्याकडे हा सोन्याचे दागिने सर्व ऐवज होता, हर्षद सगरे आणि राहुल माळी, हे गेले 1-1.5 महिने फरार होते। मग API बरकडे आणि यांची टीम यांच्या 8 दिवस झाले मागावर होती। हे मुख्य आरोपी बाळूमामाच्या पालखीच्या मागे जे मेंढरं असतात त्याच्या मागे सामील व्हायची आणि 3-4 जिल्ह्यामध्ये फिरायची, सतत पोलिसांना हुलकावणी द्यायची। आमच्या पथकाने त्यांना शिताफींना अटक केलेली आहे। त्यांना अटक केल्यानंतर पोलीस कस्टडी रिमांड सध्या घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून 57 तोळे दागिने खारघर पोलिसांनी रिकव्हर केलेले आहेत। त्याचप्रमाणे या गुन्ह्यात वापरलेली कार, मोटरसायकल, त्याचप्रमाणे हत्यार हे सर्व सुद्धा रिकव्हर करण्यात आलेले आहे। ब्युरो रिपोर्ट खारघर, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।